काँग्रेस आणि राहुल गांधी एक इतकी विचित्र अशी अडचण होऊन बसलेली आहे. आणि खरं तर हा विषय प्रत्यक्ष काँग्रेस पक्षापुरता किंवा राहुल गांधींपुरता असला असता तरी आपण त्याची फारशी चर्चा करायचं कारण नव्हतं. पण जेव्हा संसदेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून हे जाऊन बसतात आणि तेव्हा त्या ठिकाणी जे प्रश्न निर्माण होतात आणि त्या ठिकाणी जो काय म्हणता येईल आपण त्याला पोरखेळ होतो, तेव्हा मात्र त्याची दखल घ्यावी लागते. आत्ताचाच घडलेला प्रसंग अतिशय साधा आहे. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरती संसदेमध्ये चर्चा चालू होती. राज्यसभेवरती सविस्तर शांतपणे भाषणं झाली. राज्यसभेमधले जे विरोधी पक्ष नेते आहेत, गुलाम नबी आझाद, त्यांची कारकीर्द संपत आहे, म्हणजे त्यांचा कार्यकाळ, त्यांना निरोप देण्यात आला. त्या प्रसंगी कोण कसं भावूक झालं आणि कशी भाषणं झाली सगळ्या देशांनी बघितली. त्याची चर्चा करायचं काही कारण नाही. त्या निमित्तानं इतर पण चर्चा अतिशय व्यवस्थित झाली. आता विषय आला लोकसभेमध्ये जेव्हा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती धन्यवाद प्रस्ताव जो मांडलेला असतो, औपचारिकता एक असते. राहुल गांधी 17 वर्षापासून खासदार आहेत. 17 वर्षापासून खासदार असणाऱ्या माणसाला संसदीय कामकाजाचे साधे संकेत माहीत नाहीत, साधे नियम माहिती नाहीत, केव्हा काय बोलावं याचं काही भान नाही. ही त्याच्यामधली आक्षेपाची गोष्ट आहे. राहुल गांधी बाहेर काय बोलतात, पत्रकार परिषदेमध्ये काय बोलतात, किंवा याच काळामध्ये बाहेर प्रियंका गांधी काय बडबड करत होत्या ते पण आपण बाजूला ठेवू. संसदेमध्ये घडलेला प्रकार असा होता, संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सर्वोच्च नेता हा पंतप्रधान असतो. म्हणजे सगळ्यांचा मिळून नेता असा तो निवडला गेलेला असतो. तो काय फक्त सत्ताधारी पक्षाचा नेता असतो, सत्ताधाऱ्यांचा पंतप्रधान आहे अशी मुद्दा नाही आहे. देशातल्या सगळ्यांचा पंतप्रधान आहे तो. आणि जेव्हा संसद चालू असते तेव्हा दोन्ही सदनाचा सर्वोच्च नेता म्हणजे तो पंतप्रधान असतो. त्याच्यानंतरचा खालोखालचा मान हा विरोधी पक्ष नेत्याचा आहे. लोकसभेमध्ये अधिकृतरित्या विरोधी पक्ष नेतेपद नसलं तरी आपण समजूयात की ते राहुल गांधीला आहे, कारण की त्याच्यानंतरच्या दुसऱ्या मोठ्या पक्षाचे ते नेते आहेत. आणि तिकडं हेच पद गुलाम नबी आझादांकडे होतं. ते निवृत्त झाले. आता जबाबदारी राहुल गांधींवरती होती. ज्या कृषी कायद्यांच्या संदर्भात, कृषी आंदोलनाच्या संदर्भात जे काही राहुल गांधींना बोलायचं होतं ते बोलण्यासाठी त्यांना संधी होती. पण जेव्हा पंतप्रधान बोलायला उठले त्यावेळेस काँग्रेसच्या खासदारांनी धिंगाणा घातला. अधीर रंजन चौधरींना राहुल गांधी उचकावत होते. ते प्रत्येक वेळी त्यांच्या बोलण्यामध्ये, पंतप्रधानाच्या बोलण्यामध्ये अडथळे आणत होते. हा ती इतका अशोभनीय प्रकार आहे की देशाचा पंतप्रधान त्याच्या प्रत्यक्ष काय म्हणता येईल त्या सगळ्या सभागृहाचा नेता असलेला सर्वोच्च, त्याच्या बोलण्यात तुम्ही अडथळे आणता. शांतपणे खरं तर ऐकायला पाहिजे होतं. त्याहीपेक्षा कळस साधला की त्यांनी बहिष्कारच टाकला आणि निघून गेले. म्हणजे पहिली संधी काँग्रेसने अशी गमावली की तुम्हाला शांतपणे जी चर्चा चालू होती त्याच्यामध्ये अभिभाषणाच्या चर्चेवर हे सगळे मुद्दे घेता आले असते, पण तेव्हा तुम्ही घेतले नाहीत. ठीक आहे, हा विषय तेव्हा मिटला. नंतर जेव्हा प्रत्यक्ष अर्थसंकल्पावरती चर्चा सुरू झाली, निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्याच्यावरती चर्चा सुरू झाली. आता अपेक्षा काय होती की जो काही कालावधी दिलेला आहे प्रत्येक खासदारांनी, तो कुठलाही असो, पक्षाचा कुठलाही, सत्ताधारी असो, विरोधक असो, त्यांनी आपला वेळ प्रत्यक्ष अर्थसंकल्पाच्या दृष्टीनं काय ते घ्यावं. राहुल गांधी उभे राहिले. राहुल गांधी म्हणजे जसं पंतप्रधान मोदींनी जसं आंदोलनजीवी आणि आंदोलनकारी असा फरक केला होता आणि एक आरोप असा केला होता, आक्षेप घेतला होता विरोधी पक्षांवरती की सगळे विरोधी पक्ष ह्याच्या रंगाबद्दल बोलायला आलेत, काला कानून, पण त्याच्या कंटेंटबद्दल आणि इंटेंटबद्दल बोलत नाही आहेत असं पंतप्रधान म्हणाले होते. त्याला उत्तर देत असताना राहुल गांधी काय म्हणले त्याची सुरुवात कशी होती तुम्ही बघा. कल प्रधानमंत्री जी ने अपने भाषण में विपक्ष के बारे में बोला था कि विपक्ष आंदोलन की बात कर रहा है, मगर जो कृषि कानून है उनके कंटेंट के बारे में और उनके इंटेंट के बारे में विपक्ष नहीं बोल रहा है. तो मैंने सोचा आज प्रधानमंत्री जी को खुश करें और जो 3 किसान के बिल हैं, खेती के बिल हैं, उनके कंटेंट का और इंटेंट का की बात करें. आता अपेक्षा काय होती की राहुल गांधींनी ठीक आहे, बजेटवरची चर्चा आहे, अर्थसंकल्पावरची चर्चा आहे, अर्थसंकल्पावरती बोलायला तयार नाहीत. जेव्हा वारंवार त्यांना टोकलं गेलं तेव्हा ते असं म्हणाले की नाही मी बोलणार आहे त्याच्यावरती, पण आता मी कृषी कायद्यावरती बोलतोय, आंदोलनावरती बोलतो. सुरू झालं परत विषय.
आता तरीही अपेक्षा अशी होती की प्रत्यक्ष कृषी कायद्याच्या बाबतीमध्ये जे आणि जसं वक्तव्य पंतप्रधानांनी आधीच राज्यसभेमध्ये केलं होतं, त्याची चर्चा पण झाली होती, त्या सगळ्याचा संदर्भ घेऊन अतिशय व्यवस्थित पातळीवरती राहुल गांधींना बोलता आलं असतं. इतकंच नाही, आंदोलनजीवी आणि आंदोलनकारी असा जो फरक केला आहे त्याचा नेमका तो धागा पकडून काँग्रेसचेच पंजाबमधले खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी अतिशय चांगलं भाषण केलं होतं, चांगले मुद्दे काढले होते. आणि हे जे आंदोलनजीवी आहेत योगेंद्र यादवसारखे, हे कसे याच्यामधले खरे काय म्हणता येईल त्यांना गुन्हेगार आहेत त्या अर्थाने, असं स्पष्ट मांडलेलं होतं. म्हणजे काँग्रेसला इतकी चांगली संधी चालून आलेली होती की सत्ताधाऱ्यांनी केलेला वार दुसऱ्यांवरती केलेला आहे, आपल्या अंगावर घ्यायची गरज नव्हती. या प्रसंगी हे सगळं बाजूला ठेवून म्हणजे रवनीत सिंग बिट्टा यांना पुढं करायच्याऐवजी त्यांनी परत अधीर रंजनला पुढं केलं. आणि स्वतः बोलताना राहुल गांधी कृषी कायद्यांच्या बाबतीमध्ये काय बोलले ते एकदा जरा समजून घ्या. तो पहले कानून का कंटेंट क्या है? पहले कानून का कंटेंट है कि कोई भी व्यक्ति देश में कहीं भी कितना भी अनाज, सब्जी, फल खरीद सकता है, जितना भी खरीदना चाहता है खरीद सकता है. तो अगर खरीदी देश में अनलिमिटेड खरीदी होगी तो मंडी में कौन जाएगा? मंडी में कौन जाके खरीदेगा? तो पहले कानून का कंटेंट मंडी को खत्म करने का है. इसका लक्ष्य मंडी को खत्म करने का है. दूसरे कानून का कंटेंट क्या है कि बड़े से बड़े उद्योगपति जितना भी अनाज, जितना भी फल, जितनी भी सब्जी स्टोर करना चाहते हैं वो स्टोर कर सकते हैं, कोई लिमिट नहीं, जितना वो होल्ड करना चाहते हैं कर सकते हैं. दूसरे कानून का कंटेंट एसेंशियल कमोडिटीज एक्ट को खत्म करने का. दूसरे कानून का कंटेंट जमाखोरी को अनलिमिटेड तरीके से हिंदुस्तान में चालू करने का. तीसरा कानून का कंटेंट जब एक किसान हिंदुस्तान के सबसे बड़े उद्योगपति के सामने जाकर अपने अनाज के लिए, अपनी सब्जी के लिए, अपने फल के लिए सही दाम मांगे तो उसे अदालत में नहीं जाने दिया जाएगा. तीसरे कानून का कंटेंट. राहुल गांधी यांचं कृषी कायद्यावरचं हे वक्तव्य तुम्ही ऐकल्याच्या नंतर एक साधा प्रश्न कुठल्याही हे सगळं पाहत असणाऱ्या दर्शकाला, सामान्य भारतीयाला पडेल की ह्याच्यापेक्षा कॉमर्सचा विद्यार्थी असलेल्या पदवीच्या पहिल्या दुसऱ्या वर्षातल्या विद्यार्थ्याला जास्त ज्ञान आहे किंवा ज्याला अर्थशास्त्रातलं किमान एक गोष्ट कळती, राहुल गांधींना या कायद्याचा अर्थ कळतो की नाही? कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आपला माल विकायला नेतो, त्याला त्यासाठी बाध्य केलं जातं, म्हणून त्याला पर्याय उपलब्ध केले, विक्रीची व्यवस्था आहे. आणि राहुल गांधी तुम्ही आत्ता ऐकलं बोलताना काय म्हणतात? खरेदी. म्हणजे जर सगळ्यांनी बाहेर खरेदी केली तर मंडीमध्ये खरेदी करण्यासाठी जाणार कोण? खरेदी शब्द वापरला आहे त्यांनी. म्हणजे म्हणायला काय पाहिजे होतं की जर शेतकरी आपला शेतमाल विकायला मंडीमध्ये गेलाच नाही, बाहेरच गेला, तर मंडी संपून जाईल, असा तो एक आरोप होता. ठीक आहे, त्याची चर्चा नंतर होईल. तर राहुल गांधी बोलताना काय म्हणायला लागलेत की खरेदीसाठी बोलायला लागलेत. दुसरं एक त्यांच्या भाषणामधला गंमतशीर असा आरोप आलेला आहे की कोणालाही खरेदी करण्यासाठी कुठलेही बंधन नाही, अनलिमिटेड, कोई भी कितना भी खरीद कर सकता है. काय वाक्य हे? ज्या 23 धान्याची MSP शासन जाहीर करतं त्याच्यामधल्या फक्त 2चीच खरेदी होती, बाकीची खरेदी एरवीही सगळे करतच आहेत ना. दुसरा जो कायदा होता आवश्यक वस्तू कायदा, इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट, याच्यावरती बोलताना राहुल गांधी बिंदास असं म्हणतात की जमाखोरी, अनिर्बंध जमाखोरी की छूट दी जाती है और किसान म्हणजे हाच शेतकरी, मोठ्या मोठ्या उद्योगपती, पुन्हा त्यांचा जो लाडका शब्द आहे, त्यांनी नशीब अडाणी आणि अंबानीचं प्रत्यक्ष नाव घेतलं नाही. भाजपच्या खासदारांनी काहीच कारण नसताना अदानी अंबानीचं नाव कशाला मध्ये आणलं मलाही कळेना. त्यांना खरं तर टोला मारता आला असता. दुसऱ्या दिवशी याला उत्तर देत असताना स्मृती इराणींनी अतिशय चांगल्या पद्धतीनं
त्यांचं नावही न घेता त्यांच्यावरती टीका केली होती राहुल गांधींनी. तीच खरं तर अदानी अंबानीचं नाव त्यांनी घेतलं नव्हतं, भाजपच्याही खासदारांनी उपस्थित करायचं कारण नव्हतं. राहुल गांधींनी अतिशय गजब असा तर्क मांडलेला आहे की ह्या अदानी आणि अंबानीकडे त्यांनी खरेदी केलेल्या धान्यासाठी शेतकरी जेव्हा जाईल आणि तेव्हा त्याला न्यायालयात पण जाता नाही येणार. काय गोष्ट आहे. जी चर्चा चालू आहे, 11 वेळा फेऱ्या झाल्या, त्याच्यामध्ये हा जेव्हा मुद्दा आला होता की जेव्हा करार शेतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये धान्याच्या खरेदीचे जे करार झाले त्याच्यामध्ये जर डिस्प्यूट वाद निर्माण झाला तर काय करायचं. दोघांच्या संमतीने लवाद नेमूयात. सगळ्या उद्योगधंद्यांमध्ये लवादाचीच पद्धत आहे. न्यायालयात जाण्याला कोणी तयार नसतं, कारण की न्यायालयामध्ये लवकरात लवकर न्याय भेटत नाही, आपला प्रश्न सुटत नाही, म्हणून सगळे उद्योगपती लवाद ट्रिब्युनल मान्य करतात. आणि तीच चांगली संधी, तीच चांगली व्यवस्था, चांगली म्हणण्याच्यापेक्षा व्यवहार्य व्यवस्था शेतकऱ्याला पण भेटावे म्हणून या कायद्यामध्ये ट्रिब्युनलची व्यवस्था केली. यांनी अर्थ काय लावला, न्यायालयात जायची बंदी. बरं, ट्रिब्युनल नको, न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तो मुद्दा द्या, तेही नको, न्यायालयात जायची परवानगी द्या. चर्चेमध्ये नरेंद्रसिंग तोमर यांनी हे मान्य केलं, तशी दुरुस्ती करण्याचं जाहीर पण केलं. आणि तरी राहुल गांधी भाषणामध्ये बोलताना मात्र असं म्हणतायत की बाबा ते तुम्ही न्यायालयात पण जाऊ देणार नाहीत. म्हणजे काय चालू आहे. किंवा 40% शेतमाल अदानी आणि अंबानी खरेदी करतील. मला एक सांगा की एकूण भारतामध्ये जेवढा शेतमाल होतो त्याच्या 40% समजा एका माणसाला खरेदी करायची जर वेळ आली तर त्यासाठी लागणारा पैसा, त्यासाठी लागणारे स्टोरेज, त्यासाठी लागणारी व्यवस्था कोण आणणार आहे. कोणीच करू शकत नाही. आणि सरळ राहुल गांधी भर संसदेमध्ये या कृषी कायद्यावरती आपलं अज्ञान, म्हणजे जसं एखाद्याच्या ज्ञानाचा प्रकाश पडतो ना, तसं यांच्या अज्ञानाचा प्रकाश पडलेला आहे असं म्हणायची पाळी आहे. की ते सरळ असं सांगायला लागलेत की 40% शेतमाल धान्य हे एक कोणीतरी खरेदी करणार आहे. तुम्ही अजून एक त्याच्यातला मुद्दा पहा. चर्चा सुरू कुठं झाली होती. बजेट अर्थसंकल्पावरती चर्चा होती. जेव्हा त्यांना वारंवार टोकलं तेव्हा राहुल गांधी असं म्हणले की मैं बोलूंगा, मैं उससे बात करूंगा, उससे बात करूंगा, चालत राहिला असं. आणि शेवटी काय म्हणले, मैं बजट पे नहीं बात करने वाला. ऐका ते काय म्हणलेले ते. सर मैं आ रहा हूं बजट पे, मैं सर 5 मिनट में बजट पे आ रहा हूं. मैं फाउंडेशन लगा रहा हूं अभी. फाउंडेशन जब बजट पर बातचीत करने की बात उठी थी, प्रेसिडेंट एड्रेस पे बात करने की बात उठी थी, तो हमने कहा था, विपक्ष ने कहा था, हमें किसानों के आदर करने के लिए किसानों के सब्जेक्ट पे अकेला बोलने दीजिए. एक साथ हम सब मिलकर किसानों के मुद्दे पे बोलेंगे. स्पीकर सर ने सरकार से पूछा और सरकार ने कहा नहीं, किसानों के मुद्दे पर चर्चा नहीं होगी, बजट पे होगी और प्रेसिडेंट एड्रेस पे होगी. अलग चर्चा किसान के मुद्दे पे नहीं हो सकती. तो प्रोटेस्ट में मैं कह रहा हूं, मैं बजट पे आज यहां टिप्पणी नहीं करने वाला हूं. मैं आज सिर्फ किसान के मुद्दे पे बोलूंगा और उसके बाद मैं अपना मुंह चुप कर दूंगा. तुमच्या असं लक्षात येईल की राहुल गांधींचं हे जे वक्तव्य आहे त्याच्यावरती काही कोणी वेगळं भाष्य करायची गरजच नाही. कुठल्याही सर्वसामान्य माणसाला असं लक्षात येतं की जसं आपण ते युद्धामधलं एक वर्णन असतं ना, की लढता लढता जर एखाद्याचं शिरच्छेद झाला तर त्याचं धड बेभानपणे काही काळ लढत राहतं, असं अतिशयोक्ती वर्णन आहेत. शिरच्छेद जाऊ द्या, पण बुद्धिच्छेद म्हणूयात आपण त्याला. एखाद्याचा जर मेंदूच काढून घेतला तर तो कसा बेभान थैथयाट करल याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राहुल गांधी. ते काय बोलायला लागले. सुरुवात करताना म्हणायला लागलेत मी बजेटवर नंतर बोलेल, आणि नंतर म्हणतात की आता मी बजेटवरती बोलणार नाही. जेव्हा बोलण्याची संधी दिली तेव्हा यांनी सभात्याग केला. जेव्हा दुसऱ्या विषयावर संधी होती तेव्हा तो परत जुना विषय काढून. इतक्या उपरही जर त्यांनी या सगळ्याच्या संदर्भामधले काही एक काय म्हणता येईल आपण त्याला गांभीर्यपूर्वक काही मुद्दे, काही आकडेवारी, ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे किंवा विरोधी पक्षांचं सरकार आहे त्या ठिकाणची काहीतरी आकडेवारी घेऊन राहुल गांधींनी या संसदेच्या आत्ताच्या चालू असलेल्या सत्रामध्ये ह्या अर्थसंकल्पावर बोलताना कितीतरी अतिशय महत्त्वाचे आणि गंभीर मुद्दे समोर आणता आले असते. पण त्यांनी ही संधी गमावली. म्हणजे तिकडून तुम्ही सभात्याग करून संधी गमावली आणि इकडून आता अशी वेळ आली की बरं झालं तेव्हा बोलले नव्हते, म्हणजे न बोललेलंच बरं असं म्हणायची पाळी आली. म्हणजे आपल्याकडं गावामध्ये म्हण आहे ना की एखाद्याला जर पिसं लागलं तर तो कसं बोलतो, तर तशातला प्रकार आहे. म्हणजे राहुल गांधीला लागलं पिसं आणि बोलून केलं हासं, बोलून केलं हासं.